स्वरस्वामिनी आशा भोसले यांचं आज निधन झालेलं आहे मुंबईमध्ये. आशा भोसले ह्या मंगेशकर कुटुंबियातील मंगेशकर कुटुंबामध्ये लता मंगेशकर, उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर यांच्या भगिनी म्हणजे आशा भोसले. या मंगेशकरवरून भोसले झाल्या याचा जो काही संदर्भ आहे तो आहे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील चोरे गावाशी. हा कसा आहे आपण खरं जाणून घेणार आहोत. तो आहे म्हणजे गणपतराव भोसले यांच्याशी विवाह झाल्यानंतर आशा मंगेशकर ह्या आशा भोसले झाल्या. आता आपण चोरे गावातील भोसले कुटुंबाशी बोलणार आहोत. आशा भोसले यांच्या कुटुंबातील हे सर्व सदस्य आहेत आणि यांच्याकडून आशा भोसले यांच्या काय आठवणी आहेत हे जाणून घेणार. काय सांगाल, काय आठवणी आहेत आपल्या आशा भोसले यांच्याविषयी? मी त्यांना पहिल्यांदा माझं लग्न झाल्यानंतर 4 वर्षानं भेटले. माझ्या लग्नाला काही येऊ शकल्या नाहीत त्या, पण त्यावेळेला त्या आल्या तर आमचं एकदम साधं घर होतं, पत्र्याचंच. सारवलेलं होतं शेणानं, पत्र्याचं घर होतं, एकदम साधं घर होतं. पण त्या एवढ्या मोठ्या व्यक्ती असून ना त्यांना असं वाटलं नाही की या घरात आपण कसं बसावं, नाहीतर कसंही आपले नातेवाईक. काही नाही, आल्या आम्ही लोक कसं बसलोय, फोटो पण आहे बघा तो आमच्या दिरांच्याकडं, तशा आमच्या सोबत बसल्या. चुलीवरती आम्ही हरभरा डाळीची आमटी आणि राशनच्या तांदळाचा भात केलेला होता, पण तो त्यांनी एवढ्या आवडीनं खाल्ला ना. म्हणल्या छान जेवण लागतंय, म्हणल्या मस्त. आणि माझे जरा मिस्टर जास्त बोलत नाहीत, थोडं बोलतात, तर मला म्हणायच्या शिला जरा लावा ग बोलायला, जरा बोलायला लाव. तशा भरपूर आठवणी आहेत. परत त्यांनी आमच्या गाव देवीची पूजा, गोंधळ वागजायचं घातलं त्यावेळेला त्यांनी स्वतः हातानं प्रसाद बनवला शिऱ्याचा इथं येऊन. परत त्यांच्या मोठ्या धाकट्या सुनबाईला मूलबाळ नव्हतं त्यावेळेला त्यांनी जाणायला गेल्या, तिथं नवस केलं. त्यांना पुन्हा जुळाची नातवंड झाली तर त्यांनी आपल्या नातीचं नाव जाणाई ठेवलं. त्या म्हणजे एवढ्या मोठ्या होत्या, पण आमच्यासाठी त्या आमच्याच होत्या. आम्हाला त्यांनी कधी जाणवून दिला नाही की मी मोठी आहे, तुम्ही छोट्या आहात, नाहीतर काय. फक्त काय झालं, त्या माझ्या मुलाच्या लग्नाला पण येणार होत्या, पण आता वयाच्या मानानं त्यांना प्रवास करणं झेपत नव्हतं, तर त्यांनी आम्हाला सगळ्यांना, कुटुंबाला सगळ्यांना पोशाख, साड्या दिल्या, आहेराचं पाकिट दिलं, त्याच्यावरती नाव सुद्धा लिहिलं की माझ्याकडून श्रीकांतला आशीर्वाद म्हणून. म्हणजे त्यांचं आमचं नातं होतं. ज्या वेळेला त्या येणं जाणं करत होत्या त्यावेळेला येत होत्या, जात होत्या, पण ह्या 4-5 वर्षात काय झालं, त्यांना प्रवास करायला जमत नव्हता, त्यामुळे जरा आम्ही लांब झालो, बस एवढं. आज खरं तर त्यांचा शेवटचा श्वास त्यांनी घेतलाय. काय भोसले कुटुंबातली एवढी मोठी व्यक्ती आज जाते, काय वाटतं? खूप दुःख वाटतंय. म्हणजे एवढी मोठी व्यक्ती असून सुद्धा आमच्याशी त्यांनी संबंध ठेवलेलं, त्यामुळं खूप वाईट वाटतंय आम्हाला. आपल्यासोबत अन्यही कुटुंबीय आहेत भोसले घरातील. काय सांगाल दादा, आशा भोसले या अनेकदा आपण बघितल्या एवढ्या मोठ्या व्यक्ती ज्या भारतात त्यांचं जगभरात नाव आहे, आणि त्या तुमच्या कुटुंबातील, कसं वाटतं? इथं एकदा आल्या होत्या, पालयात्रा होती त्या दिवशी आलेल्या अचानक, म्हणजे आम्हाला पण काय माहित नाही. आणि आल्यानंतर समजता क्षणी बाजूची गावं यायला लागली आणि आल्यानंतर सर्व म्हणजे गर्दी भरपूर झाली, त्यामुळे त्या जास्त वेळ काय थांबल्या नाहीत, लगेच निघून गेले. भोसलेंची शेती किंवा इथली काय आठवण आहे ही खरं आपण जाणून घेणार. दादा काय सांगाल, आशा ताईंच्या काय काय आठवणी आपल्यासोबत आहेत? त्यांची खरं तर इथं जमीन आहे, ती सगळी जमीन आहे ना, ती सगळी आमच्याकडेच दिलेली आहे, आम्ही सगळी वैवटतो. त्यांनी स्वतः आम्हाला बैलजोडी घेऊन दिली, विहीर काढून दिली, पाईपलाईन करून दिली. स्वतः इथं आल्या, कुदळ त्यांनी त्या विहिरीची कुदळ त्यांनीच मारली होती. जायला वाट नव्हती तर बैलगाडीतनं, इतक्या मोठ्या सेलिब्रिटी असून त्यांनी बैलगाडीत बसल्या, बैलगाडीतनं तिथपर्यंत गेलो, तिथून गावात आलो बैलगाडीतनं. आणि इतक्या मोठ्या असताना सुद्धा ही कधी मोठेपणा त्यांनी दाखवलं नाही आमच्याशी, कधी काही केलेलं नाही. तुमचं त्यांच्याशी काय नातं लागतं? मी पुतण्या त्यांच्या 2 नंबरच्या दिरांचा चिरंजीव. आशा भोसलेंचं शेवटचं या घरात येणं, या गावात येणं कधी झालं होतं आणि काय ती शेवटची आठवण आहे? 2 वर्षापूर्वी त्यांनी त्यांच्या नातीचा नवस जो होता तो फेडायला आपले निवकांमध्ये एक देवी आहे, जानाई देवी, त्या जानाई देवीला त्या आल्या होत्या, तिथं गेल्या, तिथून नवस फेडल्यानंतर इथं आले आमच्याजवळ. आमच्या इथं जेवण खाण झालं आणि नंतर मग त्या गेल्या.
आज त्यांनी त्यांची काही अवयव निकामी झाल्यामुळे अखेरचा श्वास घेतलेला आहे. ही भोसले कुटुंबाची एक धक्कादायक बातमी आहे. धक्कादायक बातमी आहे. आम्ही सांगूच शकत नाही. आम्हाला तसंच हीच करता येणं झाले. इतकं दुःख झालंय आम्हाला आता ते. तर या ठिकाणी हे आशा भोसले यांचे हे कुटुंबीय आहेत ज्यांच्यावरती हा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. आणि ज्या आशा भोसले यांना भोसले आडनाव हे जे मिळालं ते गणपतराव भोसले यांचे हे कुटुंबीय आहेत, पुतणे आहेत. त्यानंतर दिरांची मुलं सुना हे या ठिकाणी आहेत आणि आज आता ते मुंबईकडे रवाना होत आहेत. न्यूज 18 मराठीसाठी विशाल पाटील, सातारा.